नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हनुमंतराव समिती 1984 याविषयी थोडी माहिती घेऊया। या समितीची स्थापना 1984 रोजी झाली। स्थापनेचा उद्देश होता जिल्हा नियोजनाबाबत अभ्यास करणे। हनुमंतराव समिती याच्या महत्त्वाच्या शिफारशी आहेत। 1. स्थानिक पातळीवर विकेंद्रित नियोजन असावे। 2. जिल्हा नियोजन संस्था जिल्हाधिकारी किंवा मंत्र्यांच्या हाताखाली असावी। 3. विकेंद्रित नियोजनामध्ये जिल्हाधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची असावी। 4. जिल्हास्तरीय सर्व नियोजन आणि विकास कामांमध्ये जिल्हाधिकारी समन्वयक असावा। 5. या समितीने जिल्हाधिकाऱ्याला अधिक महत्त्व दिले। 6. जिल्हाधिकारी हा समन्वयक म्हणून पंचायत संस्थेशी जोडलेला असावा।